Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landge. In your previous lecture you have studied point factor affecting on work environment, factors, noise control. ओके, सो जे काही प्रिव्हियस लेक्चर झालेलं आहे, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कार्यपरिस्थितीशी संबंधित असणारे जे काही घटक आहेत त्या घटकामधला आपला चौथा घटक जो होता 4 नंबरचा आपला फॅक्टर जो होता तो होता आपला नॉईज कंट्रोल. तो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टडी केला आहे, त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन तिथं पाहिलेली आहे. ओके, आजचं जे लेक्चर असणार आहे त्या आजच्या लेक्चरमध्ये आपण लास्टचा आपला जो फॅक्टर आहे जो की कार्यपरिस्थितीशी संबंधित आहे तो फॅक्टर, तो घटक आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत की ज्याचं टायटल असेल एअर कंडिशनिंग वातानुकूलन. ओके, एअर कंडिशनिंग वातानुकूलन. मग एअर कंडिशनिंग म्हणजे काय किंवा एअर कंडिशनिंग हे कशा पद्धतीने यूज केलं जातं फॅक्टरीमध्ये, कारखान्यामध्ये एअर कंडिशनिंगचा वापर कशा पद्धतीने केला जातो. माणूस हा जास्तीत जास्त आरामदायक जे घटक आहेत ते घटक शोधत आहे. आरामदायक घटकांच्या शोधात माणूस आपल्याला जास्तीत जास्त दिसून येतो. आरामदायी व समाधानी जीवन जगण्यासाठी माणूस काय करत असतो, सतत नवनवीन टेक्नॉलॉजी असतील, नवनवीन गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात असतो. आणि सर्वप्रथम काय केलं जात असतं तर आपल्याला जे काही राहायचं घर आहे, आपला निवारा जो आहे त्यासाठी काय केलं जातात, घरे बांधली जातात. त्यानंतर उष्म वातावरण ज्या वेळेला असतं, म्हणजेच उन्हाळा ज्या वेळेला असतो त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे काही वातावरण असेल, त्यानंतर थंडीच्या दिवसामध्ये जे काही वातावरण असेल किंवा थंड हवेच्या ठिकाणी जे काही वातावरण असेल त्या ठिकाणी तो काय करू लागतो, म्हणजे राहायला सुरुवात करतो. की ज्या एखाद्या वेळेला जर उन्हाळा जास्त असेल तर आपण थंड हवेच्या ठिकाणी जाऊन राहणार, त्यासाठी वेगवेगळी घरे बांधली जातात. मग त्यामध्ये सांगायचं झालं तर एक्झाम्पल तुम्हाला काय सांगितलं जाऊ शकतं, तर अमेरिकेमध्ये 1904 सर्वप्रथम वातानुकूलन यंत्राचा उपयोग करण्यात आला. लक्षात घ्या, हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की सर्वात अगोदर एअर कंडिशनिंगचा वापर कुठे करण्यात आला. तर सर्वात अगोदर एअर कंडिशनिंगचा वापर म्हणजेच वातानुकूलन यंत्राचा वापर, ACचा वापर सर्वात प्रथम कुठे केला गेला, अमेरिकेमध्ये. केव्हा केला गेला, 1904 1904 अमेरिकेमध्ये सर्वात अगोदर ACचा वापर केला गेला. ओके, एअर कंडिशनिंगचा वापर तिथं सर्वात अगोदर केला गेला. त्यानंतर भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये AC जो आहे, ACच्या यंत्रणेला 1930 काय केलं गेलं, अवलंब करण्यात आला. बघा, भारताच्या उद्योगामध्ये AC हे एअर कंडिशनिंग हे केव्हापासून आलं तर 1930 भारतामध्ये ACचा अवलंब केला गेला, एअर कंडिशनिंगचा अवलंब केला गेला. आणि सध्याची स्थिती जी आहे ती AC यंत्रणेचा उपयोग आपल्याला विविध क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी केलेला दिसून येतो. आता सध्याच्या स्थितीमध्ये आपल्याला AC हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या उपयोगासाठी वापरण्यात आलेले दिसून येतात. त्यामध्ये उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं बोललं तर खाद्य उद्योग जो असेल, वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य उद्योग असतील, खाद्य उद्योगामध्ये आपल्याला AC दिसून येतात. त्यानंतर विविध प्रकारच्या उद्योगामध्ये, विविध क्षेत्रातील प्रशासकीय कार्यालयांमध्ये, आपल्या घरांमध्ये आपल्याला AC दिसून येतो. उदाहरणार्थ बँकेमध्ये आपल्याला AC दिसून येतात, एअर कंडिशनिंगची सर्व्हिस आपल्याला दिसून येते. त्यानंतर विमा ऑफिसेसमध्ये, त्यानंतर टेलिफोन ऑफिसेसमध्ये, पतसंस्थांमध्ये AC आपल्याला दिसून येतात, एअर कंडिशनिंग आपल्याला दिसून येतो, वातानुकूलन यंत्र आपल्याला दिसून येतं. तसेच हॉटेल्स असतील, वेगवेगळ्या हॉटेल्स असतील, त्यानंतर हॉस्पिटल्स असतील, त्यानंतर कम्प्युटरच्या वेगवेगळ्या संस्थाच असतील, फॅक्टरीज असतील, त्यानंतर विशिष्ट उत्पादन प्रक्रियांसाठी ACs यूज केले जातात, घरगुती कारणांसाठी ACs यूज केले जातात. म्हणजेच काय तर एअर कंडिशनिंग हे कशासाठी यूज केलं जातं किंवा केव्हा केव्हा यूज केलं जातं, आणि एअर कंडिशनिंग हे सर्वात प्रथम कुठे यूज केला गेला, भारतामध्ये एअर कंडिशनिंग केव्हा आलं, AC भारतामध्ये केव्हा आलं, आणि कोणकोणत्या ठिकाणं आहेत वेगवेगळे की ज्या ठिकाणी AC हे यूज केले जातात. बँक असेल, विमा ऑफिसेस असतील, टेलिफोन्स असतील, पतसंस्थाच असतील, कारखानेच असतील, त्यानंतर कम्प्युटर संस्थाच असतील, कम्प्युटर अकॅडमीज असतील, त्यानंतर आपले घर असतील, घरांमध्ये सुद्धा घरगुती कारणासाठी AC यूज केले जातात. त्यानंतर कामाच्या ठिकाणी व घरातील वातावरण थंड असावं, आल्हाददायक असावं आणि व्यक्ती शारीरिक मानसिक स्वास्थ्य हे टिकून राहावं. अतिशय महत्त्वाचं काय आहे तर जी काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं शारीरिक मानसिक स्वास्थ्य जे आहे, आरोग्य जे आहे ते व्यवस्थित राहावं, यासाठी AC यूज केले जातात. त्याचबरोबर ती घरातील वातावरण जे आहे ते थंड राहावं यासाठी AC यूज केले जातात. एअर कंडिशनिंग वातानुकूलन यंत्र यूज केलं जातं. त्यानंतर शारीरिक मानसिक थकवा लवकर येत असेल, थकवा लवकर येऊ नये म्हणून
ए सीचा यूज केला जातो किंवा जे काही कारखान्यामध्ये काम चालू आहे एम्प्लॉईंचं, त्या एम्प्लॉईंना थकवा येऊ नये म्हणून ए सीज यूज केले जातात. त्यांचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहावं, शारीरिक स्वास्थ्य टिकून राहावं यासाठी ए सीज यूज केले जातात. त्याचबरोबर त्यांचा कामामध्ये असणारा उत्साह जो असणार आहे तो टिकून राहावा यासाठी ए सीज यूज केले जातात. थंड हवामान ज्या ठिकाणी असेल, थंड हवामानामध्ये माणूस जास्त वेळ कार्यक्षमतेने कार्य करू शकेल यासाठी ए सीज यूज केले जातात. त्याचबरोबर खाद्यपदार्थ असतील किंवा नाशवंत होणारे पदार्थ असतील, त्यामध्ये आईस्क्रीम असेल, दूध असेल, दुधापासून बनवले जाणारे वेगवेगळे पदार्थ असतील, त्यानंतर औषधं, मेडिसिन्स असतील, फुले असतील, फळे असतील, भाजीपाला असेल, या वस्तू जास्तीत जास्त काळ टिकून राहाव्या आहे त्या स्थितीमध्ये टिकून राहाव्या त्यासाठी एअर कंडिशनिंगचा वापर हा केला जातो. बघा, वातानुकूलन यंत्राचा खाद्यपदार्थ असतील, त्यानंतर नाशवंत वस्तू असतील, औषधे असतील, फुले असतील, फळे असतील, भाजीपाला असेल, व्हेजिटेबल्स असतील, फ्रूट्स असतील, यासाठी काय केलं जातं, हे आहे त्या स्थितीमध्ये काही काळ, काही अधिक दिवस आहे त्या सिच्युएशनमध्ये व्यवस्थित टिकून राहावं त्यासाठी काय केलं जातं, एअर कंडिशनिंगचा वापर हा केला जातो. बघा, मोस्टली आपल्याला फुले, औषधं, फळं हे ठेवण्यासाठी मोस्टली आपण नाशवंत वस्तू, खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी आपण फ्रीजचा वापर करत असतो. फ्रीजसुद्धा एक काय आहे, वातानुकूलन यंत्र आहे. ओके, त्यानंतर आधुनिक आता सध्याच्या युगामध्ये जर बघितलं तर सर्वत्र आपल्याला वातानुकूलन यंत्राचा जास्तीत जास्त वापर केलेला आपल्याला दिसून येतो. मोठ्या प्रमाणामध्ये एअर कंडिशनिंगचा वापर आपल्याला दिसून येतो. आता एअर कंडिशनिंगचे डेफिनेशन्समध्ये काय सांगता येईल आपल्याला, तर रिग्स, बेथेल व इतरांच्या मते, बघा रिग्स, बेथेल व आणखीन इतरांच्या मते डेफिनेशन तुम्हाला सांगितली आहे. अकॉर्डिंग टू रिग्स, बेथेल अँड ऑदर्स, इंडस्ट्रियल एअर कंडिशनिंग इन इट्स broadest sense requires control over temperature, humidity, dust, motion, purity and odors. काय सांगितलंय, औद्योगिक वातानुकूलन म्हणजेच काय, तापमान, आर्द्रता, कचरा, वारा, शुद्धता व जो काही गंध असणार आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवणे म्हणजेच काय, तर वातानुकूलन. ओके, ही झाली आपली वातानुकूलनाची डेफिनेशन, म्हणजेच काय, एअर कंडिशनिंगची डेफिनेशन. आता वातानुकूलन यंत्रणेचे महत्त्व, वातानुकूलन यंत्रणेचं एअर कंडिशनिंगचं महत्त्व का आहे, कशासाठी आहे आपल्याला पाहायचं आहे. मग कारखान्यामध्ये वातानुकूलन यंत्रांचा यूज का केला जातो, कशासाठी यूज केला जातो, ते यूज करण्याचा कॉमन ऑब्जेक्टिव्ह काय आहे आपल्याला इथं पाहायचं आहे. मग पहिला महत्त्वामध्ये आपला पहिला जो पॉईंट येतो तो पॉईंट काय आपला, कामगारांच्या आरोग्याचं रक्षण. कामगारांच्या आरोग्याचं रक्षण. ओके, त्यानंतरचा दुसरा पॉईंट आहे कामगारांचे स्वास्थ्य समाधान. कामगारांच्या कामगारांच्या ज्या काही कार्यक्षमता आहेत, उत्पादकता उंचावण्यासाठी, त्यानंतर उत्पादन दर्जा उंचावण्यासाठी, पदार्थ दीर्घकाळ सुरक्षित राहण्यासाठी, आदर्श तापमान राखण्यासाठी, देखभाल खर्चात बचत करण्यासाठी, कामगार मालक संबंध व्यवस्थित राहण्यासाठी, त्यानंतर संशोधन व विकास प्रक्रियेसाठी, उत्पादनाची क्रिया वर्षभर कार्यरत ठेवण्यासाठी, उत्पादन खर्चामध्ये बचत करण्यासाठी. ओके, या पद्धतीचे वेगवेगळे पॉईंट्स आहेत जे की एअर कंडिशनिंगच्या इम्पॉर्टन्स पॉईंटमध्ये येतात. ओके, आपण वन बाय वन एक एक पॉईंट बघणार आहे इथं. मग कामगारांच्या आरोग्याचं रक्षण. कामगारांच्या आरोग्याच्या रक्षणामध्ये आपल्याला काय सांगता येईल, तर सध्याचे जे युग आहे त्यामध्ये वातानुकूलन यंत्र हे आपल्याला सर्व ठिकाणी वापरलेलं दिसून येतं. तो एक मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशात असेल किंवा कारखाना स्थळावर वातानुकूलन यंत्रणाची जास्तीत जास्त आवश्यकता असते. मग पहिला पॉईंट आपला महत्त्वामध्ये, आवश्यकतेमध्ये कामगारांच्या आरोग्याचं रक्षण अतिशय महत्त्वाचं आहे की ज्या फॅक्टरीमध्ये जे कामगार काम करतात त्यांचं आरोग्य जे आहे ते आरोग्य व्यवस्थित राहणं. ज्या ठिकाणचं ज्या कारखान्यामधील, ज्या फॅक्टरीमधील कामगार हे हेल्दी असतात, त्यांचं आरोग्य हे व्यवस्थित असतं, चांगलं असतं, त्यावेळेला त्या कारखान्याला सुद्धा चांगलं म्हटलं जातं. ओके, तसं त्यासाठी कामगारांच्या आरोग्याचं रक्षण होणं महत्त्वाचं आहे. औद्योगिक संस्थेमध्ये अनेक प्रकारच्या प्रक्रिया होत असतात आणि डिफरंट टाईपच्या प्रोसेस तिथं केल्या जात असतात. त्यामध्ये इंडस्ट्रियल प्रोसेस असतील आणि यामुळे काय होतं की त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकारचे जे काही घातक वायू असतील, धूर असेल, कचरा असेल, जंतू असतील, तिथं काय होतात, निर्माण होतात. वेगवेगळे मानवी जीवनाला घातक असणारे घटक जे आहेत ते वेगवेगळे तिथं काय होतात, निर्माण होतात आणि त्याचा
पूर्ण उच्चाटनासाठी वातानुकूलन यंत्रणेची गरजही आपल्याला असते. कार्यक्षम वातानुकूलन यंत्रणेचा जर अभाव असेल, बघा वातानुकूलन यंत्र आहे परंतु ते कार्यक्षम आहे का, तर नाही. जर ते कार्यक्षम नसेल तर कामगारांचं शारीरिक जे आहे मानसिक आरोग्य काय होतं, धोक्यात येतं. अतिशय वाईट अवस्था तिथे निर्माण होते की ज्या वेळेला कामगारांचं शारीरिक मानसिक आरोग्य धोक्यात येतं. ओके, कारण जे काही कामगार आहेत त्यांच्यावरती सुद्धा कुणाची ना कुणाची जबाबदारी असते. सो त्यासाठी कामगार जे आहेत आपल्याकडे काम करणारे त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि जर तुमचं वातानुकूलन यंत्र हे कार्यक्षम नसेल, आदर्श नसेल, तर काय होणार आहे, जे काही कामगार काम करणारे आहेत त्यांचं मानसिक आरोग्य, त्यांचं शारीरिक आरोग्य खराब होणार आहे, धोक्यात येणार आहेत. कामगारांना काही ठिकाणी शारीरिक मानसिक व्याधी आजार जडण्याची शक्यता असते. जे काही आजार होतात ते सुद्धा आजार कसे असतात, साधे किरकोळ नसून ते मोठ्या प्रमाणात नुकसान करणारे आजार असतात. अतिउष्ण दमट हवामान जे असतं त्या हवामानामुळे काय होतं, कामगारांना शारीरिक आणि मानसिक थकवा लवकर येतो, पटकन येतो. घामाच्या रूपाने शरीरातील पाण्याचं प्रमाण त्यांचं कमी होत असतं आणि त्यांना काय होतं, त्यांची एनर्जी पूर्ण तिथं जात असते आणि त्यांना तिथं थकवा जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतो. याचा परिणाम काय होतो, याचा इफेक्ट काय होतो, तर त्याचा इफेक्ट डायरेक्टली त्यांच्या कार्यक्षमतेवरती होतो. जी काही त्यांची स्वतःची कार्यक्षमता आहे एम्प्लॉईची त्या कार्यक्षमतेवरती होतो आणि त्याचा कार्य उत्साहावरती सुद्धा परिणाम होतो, शारीरिक परिणाम होतो, मानसिक परिणाम होतो आणि या सर्वांचा डायरेक्टली परिणाम आपल्याला त्या कारखान्याच्या उत्पादकतेवरती, प्रोडक्शन प्रोसेसवरती दिसून येतो. आणि यामुळं उद्योग संस्था जी आहे त्या उद्योग संस्थेची कार्यक्षमता आणि उत्पादकता कमी होते. जर वाटत असेल की जी काही कारखाना आहे, उद्योग संस्था आहे, बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, त्यांची उत्पादकता कमी होऊ नये, त्यांची कार्यक्षमता कमी होऊ नये, तर त्यासाठी त्या उद्योगामध्ये, त्या उद्योग संस्थेमध्ये वातानुकूलन यंत्राचा वापर केला पाहिजे. आणि जे वातानुकूलन यंत्र आदर्श आहे, त्यांची कार्यक्षमता चांगली आहे, त्याच वातानुकूलन यंत्राचा उपयोग तिथं केला गेला पाहिजे. ओके, हा झाला आपला पहिला पॉईंट. त्यानंतर सेकंड पॉईंट जर बघायचं म्हटलं तर कामगारांचे स्वास्थ्य समाधान वाढवण्यासाठी, बघा कामगारांचं स्वास्थ्य आणि समाधान वाढणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीनं एखादा बिझनेसमनला कस्टमर सॅटिस्फाईड होणं अतिशय महत्त्वाचं असतं, त्या पद्धतीनं त्यांच्याकडे जे काय काम करणारे कामगार आहेत ते कामगारसुद्धा तिथं सॅटिस्फाईड होणं महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. मग कामगारांचे स्वास्थ्य आणि समाधान वाढवणे यामध्ये काय येतं, तर उत्पादन स्थळ जे आहे, ज्या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं ते उत्पादन स्थळ, त्या उत्पादन स्थळाच्या ठिकाणी योग्य तापमान, योग्य आर्द्रता जर असेल, शुद्ध, थंड आणि खेळती हवा जर असेल तर कामगारांचे शारीरिक मानसिक स्वास्थ्य काय होतं, टिकून राहतं. कामगार हे समाधानी राहतात, शारीरिक आरोग्य चांगलं राहतं. आणि कमी जागेत जर अनेक लोक काम करत असतील तर हवा काय होणार आहे, प्रदूषित होणार आहे, तिथं उग्र गंध निर्माण होणार आहे. आणि अशा वेळेस चांगल्या वायुविजन आणि वातानुकूलन यंत्रणेची गरज असते. बघा, कमी जागेमध्ये जर अनेक लोक एकत्र येऊन काम करणार असतील तर त्या ठिकाणी आपल्याला गरज असते, कशाची गरज असते, तर चांगल्या व्हेंटिलेशनची आणि चांगल्या एअर कंडिशनिंगची गरज तिथं असते. उन्हाळ्यामध्ये 65 ते 75 हिवाळ्यामध्ये 75 ते 85 व वर्षामध्ये सरासरी 60 ते 65 तापमान हे आयडल समजलं गेलेलं आहे, आदर्श समजलं गेलेलं आहे. कामगारांचा कार्य उत्साह जो असणार आहे, कार्य उत्साह असेल, कार्य आवड असेल, त्यांची कार्यक्षमता असेल, ही वाढण्यासाठी एअर कंडिशनिंगचा वापर हा कारखान्यामध्ये झाला पाहिजे. ओके, हा झाला आपला दुसरा पॉईंट. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे महत्त्वाचा, तो म्हणजे कामगारांची कार्यक्षमता, उत्पादकता उंचावण्यासाठी, वाढवण्यासाठी. आता कामगारांची कार्यक्षमता, उत्पादकता वाढवायची म्हणजे काय, तर कामाची जी काही ठिकाणं आहेत त्या कामाच्या ठिकाणी तापमान, वातावरण, आर्द्रता, हवा ही योग्य आदर्श असणं गरजेचं आहे. हवा खेळती असली पाहिजे, तापमान योग्य असलं पाहिजे, वातावरण योग्य असलं पाहिजे, आदर्श असलं पाहिजे, तरच काय होणार आहे, जे काही कामगार आहेत त्यांचा कार्य उत्साह जो असणार आहे तो टिकून राहणार आहे, ते आनंदी राहणार आहेत, ते उत्साही राहणार आहेत. आणि ते उत्साही होऊन ज्या वेळेला काम करणार आहेत त्यावेळेला नक्कीच त्यांची कार्यक्षमता इथं इन्क्रीज झालेली आपल्याला दिसून येणार आहे. आणि अनेक प्रयोगांती असं आपल्याला सिद्ध झालेलं आहे की थंड हवामानामध्ये कामगार हे अधिक कार्यक्षमतेने काम करतात. ओके, त्यानंतरचा चौथा पॉईंट आपला महत्त्वाचा आहे, उत्पादनाचा दर्जा उंचावण्यासाठी. बघा, ज्या वेळेला कामगार हे आनंदी होऊन, उत्साही होऊन काम करतात त्यावेळेला नक्कीच
ते जे काही वस्तू तयार केली जाणार आहे ती वस्तू ज्या वेळेला स्वतः माणूस इंटरेस्टने तयार करेल त्यावेळेला ती वस्तू नक्कीच कशी चांगल्या दर्जाची, चांगल्या क्वालिटीची बनणार असते, तयार होणार असते. मग खाद्यपदार्थांची निर्मिती असेल, औषध उद्योग असतील, त्यानंतर रसायन बिझनेस असतील, वेगवेगळे केमिकल्स बनवणारे, मेडिसिन बनवणाऱ्या फॅक्टरीज असतील, त्यानंतर फूड बनवणाऱ्या फॅक्टरीज असतील, त्यानंतर जे काही कम्प्युटर बनवणारे फॅक्टरीज असतील, आईस्क्रीम, चॉकलेट्स या पद्धतीचे वेगवेगळे बिझनेसेस असतील, या उद्योगामध्ये शुद्ध हवेची, थंड हवामानाची आणि अतिस्वच्छतेची गरज अत्यंत असते. बघा, खाद्यपदार्थ ज्या ठिकाणी बनवायचे त्या ठिकाणी शुद्ध हवा असली पाहिजे आणि हवामान चांगलं असलं पाहिजे, थंड हवामान असलं पाहिजे आणि स्वच्छताही जास्तीत जास्त असली पाहिजे. त्यानंतर आईस्क्रीम ज्या ठिकाणी बनवलं जाणार आहे, चॉकलेट ज्या ठिकाणी बनवलं जाणार आहे, औषधं ज्या ठिकाणी बनवली जाणार आहेत त्या फॅक्टरीजमध्ये, त्या कारखान्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अतिस्वच्छतेची, शुद्ध हवेची आणि थंड हवामानाची गरज असते. मग त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स उद्योग असतील, इलेक्ट्रॉनिक्सचे बिझनेस असतील, त्यानंतर अवकाश संशोधन संस्था असेल जसं की नासा असेल, त्यानंतर घड्याळ उद्योगामध्ये लहान लहान सुट्या भागांची जुळणी करताना अत्यंत स्वच्छतेची गरज असते. त्यामध्ये धूळ, कचरा, जंतू, धूर अशा प्रकारची प्रदूषके, त्याबरोबर ते अशा प्रकारचे प्रदूषकांचे उच्चाटन तिथं होऊ नये, प्रदूषकांची तिथे निर्मिती होऊ नये, त्यासाठी तिथं जास्तीत जास्त स्वच्छता असते आणि त्यासाठी जास्तीत जास्त स्वच्छता करावी लागते. स्वच्छता करण्यासाठी आपल्याला इफेक्टिव्ह व्हेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंगचा यूज हा करावा लागतो आणि तिथं त्याची गरज असते. कच्चा माल, अर्धपक्का माल योग्य वातावरण जर असेल, कच्चा माल, अर्धपक्का माल योग्य वातावरण जर असेल तर योग्य वातावरणामध्ये त्यावरील प्रत्येक प्रोसेस जी आहे ती योग्य तापमानामध्ये, शुद्ध वातावरणामध्ये केली जात असेल तर जी काही प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्ट्सचा अंतिम दर्जा जो आहे तो उच्च राहणार आहे. बघा, कच्चा माल असेल, अर्धपक्का माल असेल, त्याच्यावरती जी काही प्रोसेस केली जात असेल ती प्रोसेस शुद्ध वातावरणामध्ये केली जात असेल तर नक्कीच त्या वस्तूचा फायनल प्रोडक्ट जे तयार होणार आहे त्या प्रोडक्टची क्वालिटी जी असणार आहे ती क्वालिटी कशी राहणार आहे, हाय लेवलची क्वालिटी राहणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तंबाखू असेल, वस्त्रोद्योग असेल, प्लास्टिक असेल, विद्युत साहित्य असेल, फोटो असेल इत्यादी व्यवसायातही आपल्याला योग्य प्रमाणामध्ये एअर कंडिशनिंगची व्यवस्थाही करावी लागत असते. ओके, त्यानंतरचं महत्त्व म्हणजे पदार्थ दीर्घकाळ सुरक्षित राहण्यासाठी. जर वाटत असेल की पदार्थ जे काही फूड बिझनेस करणारे आहेत, फूड फॅक्टरीज आहेत, त्यांचे जे पदार्थ आहेत ते पदार्थ जास्त वेळ, जास्त काळासाठी जर व्यवस्थित राहावेत असं वाटत असेल, सुरक्षित राहावेत असं वाटत असेल तर जे काही खाद्यपदार्थ, उदाहरणार्थ अन्न, दूध, मांस असेल, त्यानंतर मासे असतील, अंडी असतील, फळे असतील, व्हेजिटेबल्स असतील इत्यादी जास्तीत जास्त काळ आपल्याला सुरक्षित राहावं असं वाटत असतं. ओके, आणि ते सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला थंड तापमान हे एकत्र करावं लागतं. थंड तापमान आपल्याला कलेक्ट करावं लागतं. व्हेजिटेबल्स असतील, फ्रूट्स असतील, एग्स असतील, फिश असतील, त्यानंतर मिल्क असेल, हे ज्या ठिकाणी थंड तापमान असणार आहे त्या ठिकाणी जास्त वेळासाठी चांगलं राहतं. उष्ण तापमानामध्ये जर ठेवलं तर ते लगेच काय होतं, खराब होतं. मग तसेच मेडिसिन्स असतील, आईस्क्रीम असेल, असे जे काही पदार्थ आहेत त्याची क्वालिटी जी आहे ती क्वालिटी जर आपल्याला चांगली ठेवायची असेल, क्वालिटी उत्तम जर ठेवायची असेल तर जे काही एअर कंडिशनिंग असणार आहे ते एअर कंडिशनिंग तिथं आयडल असणं, आदर्श असणं गरजेचं आहे. त्याची जी काही व्यवस्था केली जाणार आहे ती व्यवस्था ही कार्यक्षम असली पाहिजे. त्यानंतर नाशवंत पदार्थ, उष्ण तापमानामध्ये जे काही उष्ण तापमान आहे त्या उष्ण तापमानामध्ये जे काही नाशवंत पदार्थ आहेत, मग नाशवंत पदार्थामध्ये दूध असेल, आईस्क्रीम असेल, दुधापासून बनवले जाणारे पदार्थ असतील, भाजीपाला असेल, हे उष्ण तापमानामध्ये व्यवस्थित राहणार आहे का तर नाही. खाण्यालायक राहणार आहे का तर नाही. उष्ण तापमानामध्ये या वस्तू काय होतात, लवकर खराब होतात, पटकन खराब होतात आणि अशा पदार्थांचे जर आयुष्य वाढवायचं असेल ते आपल्याला त्यामधील गुणविशेष जर आपल्याला टिकवून ठेवायचे असतील तर ते योग्य तापमान संग्रहित करून, म्हणजेच योग्य थंड तापमान हे एकत्र कलेक्ट करून त्या तापमानामध्ये ते पदार्थ आपल्याला ठेवणं गरजेचं असतं. त्यासाठी आपल्याला एअर कंडिशनिंगचा यूज हा लागत असतो. त्यानंतर आदर्श तापमान राखण्यासाठी
मग आदर्श तापमान राखण्यासाठी यामध्ये कशा पद्धतीने एअर कंडिशनिंगचा यूज होतो, तर एअर कंडिशनिंग आदर्श तापमानासाठी कशा पद्धतीनं महत्त्वाचं आहे, त्याची आवश्यकता काय आहे, तर काही विशिष्ट वस्तूंचं उत्पादन जे आहे प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला विशिष्ट वस्तूंवरती उत्पादन क्रिया वेगवेगळ्या प्रोसेस कराव्या लागत असतात आणि विशिष्ट प्रोसेस करण्यासाठी आपल्याला त्या तापमानाची गरज असते, विशिष्ट तापमानाची गरज असते, विशिष्ट आर्द्रतेची गरज असते. ओके, उत्पादन संस्था ज्या वेळेला आदर्श कार्यवातावरण निर्माण करतं त्यावेळेला एअर कंडिशनिंग यंत्रणा जी असेल, एअर कंडिशनिंग सिस्टम जे असेल ते सिस्टम तिथं उपयोगी पडतं, त्या सिस्टमचा तिथं यूज केला जातो, त्या सिस्टमची तिथं मदत घेतली जात असते. त्यानंतरचं सातवा पॉईंट आहे देखभाल खर्चामध्ये बचत करण्यासाठी. बघा, उद्योग संस्थेमध्ये विविध व्यवसायाच्या प्रोसेस प्रक्रिया ह्या केल्या जात असतात, वेगवेगळ्या प्रक्रिया तिथं पार पाडल्या जात असतात आणि वेगवेगळ्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मशिनरी तिथे यूज केली जात असते, वेगवेगळे उपकरणं तिथे यूज केले जातात, वेगवेगळी साधनं तिथं यूज केली जातात, हत्यारं तिथं यूज केली जातात. त्याचबरोबर ती वेगवेगळ्या इक्विपमेंट्स असतील, मशिनरीज असतील, टूल्स असतील, त्यांचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी त्यांचं ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. त्याचबरोबर ती जो काही रॉ मटेरियल असेल, फिनिश्ड प्रोडक्ट्स असतील, ते फिनिश्ड प्रोडक्ट्स, रॉ मटेरियल त्याचं काय केलं जात असतं, त्याची हाताळणी केली जात असते, त्याचं इंटरनल ट्रान्सपोर्टेशन केलं जात असतं आणि हे इंटरनल ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या साधनांची मदत घ्यावी लागत असते. आणि या सर्व किमती यंत्रसामग्रीचे यंत्रसामग्रीचं आरोग्य असेल किंवा यंत्रसामग्रीची हेल्थ असेल ती सुद्धा तिथं महत्त्वाची आहे, की किती दिवस ती यंत्रसामग्री चालणार आहे. त्या यंत्रसामग्रीसाठी राईट टाईममध्ये योग्य वेळेमध्ये तेल पाणी करणं गरजेचं असतं. त्यानंतर योग्य वेळेमध्ये त्याला क्लीन करणं गरजेचं आहे, रोजच्या रोज क्लीन करणं, रिपेअर करणं, एखादा पार्ट जर ढिला झाला असेल तर तो व्यवस्थित करणं, हे तिथं करावं लागत असतं. आणि जी काही यंत्रसामग्री असेल तिचं अयोग्य जर तापमान असेल, आर्द्रता असेल, धूळ, वायू, कचरा, घाण इत्यादीपासून तिचं संरक्षण करावं लागत असतं. अन्यथा काय होऊ शकतं, तर यंत्र जे आहे 10 वर्ष जर यंत्र चालणार असेल, मशिनरी जर एखादी 10 वर्ष चालणार असेल, जर तिची योग्य देखभाल केली गेली नाही तर ती 10 वर्षाऐवजी 4 वर्षच चालते. ओके, 6 वर्ष पुढचा लॉस आहे आपला तिथं. अन्यथा यंत्राचं नादुरुस्ती जर केली तर त्याचं बिघाडाचं प्रमाण हे वाढतं, त्यामध्ये बिघाड जास्तीत जास्त होऊ शकतो. काही काळानंतर जे काही यंत्र आहे ते यंत्र पूर्ण बंद होऊ शकतं जर त्याला आपण योग्य टाईममध्ये, योग्य वेळेमध्ये क्लीन केलं नाही तर. ते काय होणार आहे, एखादी मशिनरी जर क्लीन केली नाही, रेग्युलर यूज केला जातो आहे तिचा, ती 10 वर्षाऐवजी 4 वर्ष टिकणार आणि पुढचं 6 वर्ष लॉस आहे आपला. 4 वर्षात ती आपोआप बंद पडणार. ओके, सो त्यासाठी तिची देखभाल करणं गरजेचं आहे, तरच काय होणार आहे, ती मशिनरी सुरक्षित सुस्थितीत राहणार आहे आणि त्याचं काय होणार आहे, ती मशिनरीचं आयुष्य वाढणार आहे. काही मशिनरी अशा असतात की आपण परचेस करताना आपल्याला 10 वर्षांची वॉरंटी गॅरंटी दिलेली असते, परंतु ज्या वेळेला आपण ती वस्तू प्रॉपरली व्यवस्थित यूज करतो त्यावेळेला ती वस्तू 10 वर्षाऐवजी 1 वर्ष एक्स्ट्रा आपला फायदा करून देते, 1 वर्ष एक्स्ट्रा आपला प्रॉफिट ही करून देत असते. आणि नादुरुस्तीचं प्रमाण जर कमी असेल तर यंत्राची देखभाल दुरुस्ती ही आपल्याला कमी करावी लागते. त्यामुळे जे काही खर्च येतो यंत्रांच्या देखभालीमध्ये तो सुद्धा काय होतो, कमी होतो. त्यानंतर कामगार मालक संबंध अतिशय महत्त्वाचा आहे, की जे काही कारखान्यामध्ये काम करणारे कामगार असतील, मालक असतील, त्यांच्यात ते संबंध जे आहेत ते सलोख्याचे राहणं, संबंध चांगले राहणं. मग कार्यपरिस्थिती, कार्य वातावरण हे कामगार मालक संबंध दृढ बनवण्याचे एक महत्त्वाचं साधन आहे. बघा, योग्य कार्यपरिस्थिती असेल, योग्य वर्क सिच्युएशन असेल, त्याचबरोबर ती योग्य वातावरण, कार्य वातावरण असेल, हे कामगार आणि मालक यांच्यामध्ये जे काही संबंध आहेत ते संबंध दृढ बनवण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे. वातानुकूलन यंत्रणेमुळे, एअर कंडिशनिंग सिस्टममुळं काय होतं, तर कार्यस्थिती आरोग्यदायक व उत्साहवर्धक राखली जाते. जे काही कार्य केलं जातं, ज्या ठिकाणी कार्य केलं जातं कारखान्यामध्ये, त्याच ठिकाणचं सिच्युएशन जे आहे, त्या ठिकाणचं वातावरण, इन्व्हायरमेंट जे आहे ते एअर कंडिशनिंगमुळं कसं होतं, आल्हाददायक, उत्साहवर्धक आणि आरोग्यदायक बनतं. आणि यामुळं काय होतं, तर कामगारांना कमी कार्य शारीरिक मानसिक समाधान लागतं. कामगार हे नेहमी आनंदी राहतात, कामगारांना थकवा कमी येतो. मालक योग्य कार्यस्थिती राखून कामगारांचा आरोग्याचा, सुखाचा विचार करत असेल. अतिशय महत्त्वाचं आहे की मालक जर योग्य परिस्थितीमध्ये कामगारांच्या सुखाचा, कामगारांच्या मानसिक आरोग्याचा, कामगारांच्या शारीरिक आरोग्याचा जर विचार करत असेल तर
कामगारही जे काही मालक आहेत त्या मालकांना पूर्ण विश्वास, कामगार मालकांना पूर्ण विश्वास, निष्ठा हे बहाल करतात. तिथे काय केलं जातं, निष्ठा बहाल केली जाते आणि त्यामुळेच कामगार आणि मालक जे आहेत यांच्यातील संबंध हे सलोख्याचे संबंध हे चांगले, यांच्यामध्ये रिलेशन जे आहे ते चांगल्या पद्धतीनं मेंटेन केलं जातं. ओके, त्यानंतरचा पॉईंट आहे उत्पादनाची क्रिया वर्षभर कार्यरत ठेवण्यासाठी. बघा, काही ठिकाणी, काही विशिष्ट ठिकाणी विशिष्ट उत्पादनासाठी, वेगवेगळ्या उत्पादन क्रियांसाठी विशिष्ट आर्द्रतेची, तापमानाची गरज आपल्याला लागत असते. त्यामध्ये वातानुकूलन यंत्रणेद्वारे जे काही एअर कंडिशनिंग सिस्टम आहे, एअर कंडिशनिंगच्या मशिनरीज आहेत, त्या थ्रू काय केलं जातं की विशिष्ट आर्द्रता, तापमान कार्यस्थळावरती निर्माण केलं जातं. ओके, आणि यामुळे संबंधित ज्या काही वस्तू आहेत त्यांचं उत्पादन, त्याचबरोबर ते उत्पादनाच्या क्रिया ज्या आहेत त्या क्रिया वर्षभर कार्यरत ठेवणं आपल्याला सहज शक्य होतं. ओके, त्यानंतरचा पॉईंट आहे आपला तो म्हणजे संशोधन व विकास प्रक्रियेसाठी. मग यामध्ये सद्यस्थितीला प्रत्येक व्यवसायामध्ये वस्तू संशोधन व विकासाची प्रक्रिया ही प्रभावीपणे राबवावी लागत असते आणि प्रभावीपणे राबवली जाते. वस्तू संशोधन व विकास प्रक्रियेमुळे वस्तूंची जी काही क्वालिटी आहेत, वस्तूमध्ये असणाऱ्या ज्या काही क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीजमध्ये काय होतं, जास्तीत जास्त वाढ होते. त्याचबरोबर वस्तू संशोधन, वस्तू विकास आणि वस्तूची गुणवत्ता जी आहे, नियंत्रण, ओके, क्वालिटी मेंटेन, क्वालिटी कंट्रोल होणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ही सर्व जी कार्य आहेत ते अचूकतेने पार पडतात. त्यासाठी स्वतंत्र आपल्याला एक्सपेरिमेंटची गरज असते आणि संशोधनामधून अचूक निष्कर्ष काय होतात त्यावेळेला तिथं प्राप्त होतात. आणि यासाठी प्रयोगशाळेचे पूर्ण वातावरण हे कसे असावे लागते, एअर कंडिशनिंग असावे लागते. त्यानंतर उत्पादन खर्चामध्ये बचत. आता वातानुकूलन एअर कंडिशनिंग यंत्रामुळे उत्पादन स्थळावरील कार्य वातावरण हे कसं होतं, स्वच्छ, शुद्ध, आल्हाददायक, आरोग्यदायक राहतं. यामुळे काय होतं, उत्पादनाची साधने जी आहेत, जी काही उत्पादनाला लागणारी साधने आहेत ती सुस्थितीमध्ये व कार्यक्षम राहतात. कच्चा माल असेल, सामग्रीचा दर्जा तिथं टिकून राहतो. कामगारांचा कार्य उत्साह, शारीरिक मानसिक स्वास्थ्य तिथं टिकून राहतं आणि यामुळे कामगारांची उद्योग संस्थेची कार्यक्षमता, उत्पादकता वाढली जाते. उत्पादन साधन सामग्रीमध्ये व साधनांचा कमाल वापर केल्याने उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त बचत होते. कारण ज्या वेळेला उत्पादनाचे जे काही रिसोर्सेस आहेत, साधने जी आहेत, त्यावेळेला आपण त्याचा जास्तीत जास्त यूज करू, त्यावेळेला काय होणार आहे, आपल्या उत्पादन खर्चामध्ये बचत मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. ओके, सो काय झालं, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, कार्यपरिस्थितीशी संबंधित असणारे घटक, त्यामध्ये एअर कंडिशनिंग, वातानुकूलन म्हणजे काय, ते कुठे कुठे यूज केलं जातं, त्याची डेफिनेशन काय आहे, त्यानंतर वातानुकूलन यंत्रणेचं महत्त्व. मग वातानुकूलन यंत्रणेचं महत्त्व कारखान्यामध्ये काय आहे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ओके, आपलं नेक्स्ट लेक्चर जे असणार आहे त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एअर कंडिशनिंगचे टाईप्स असणार आहेत, ते एअर कंडिशनिंगचे टाईप्स आपण तिथं स्टडी करणार आहोत. ओके, थँक्यू. कंपल्सरी लेक्चर पूर्ण ऐकायचं. लेक्चर पूर्ण ऐकत असताना कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करायचं आहे प्रेझेंटीसाठी. ओके, थँक्यू.